पालघर जिल्ह्यातल्या वसई तालुक्यामधल्या नारंगी रोडवरील चामुंडा नगर आणि विजयनगर यांच्यामध्ये असलेल्या रमाबाई अपार्टमेंट या 4 मजल्याच्या इमारतीचा मागील भाग इमारतीखाली असलेल्या चाळीवर कोसळला असल्याची दुर्घटना रात्री 12 वाजताच्या दरम्यान घडली। या घटनेत 24 वर्ष आईचा आणि तिच्या 1 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत। इमारतीच्या कोसळलेल्या मलब्याखाली तिथले रहिवासी अडकले असल्याने तिथे वसई विरार महानगरपालिका, अग्निशमन दल आणि NDRFच्या 2 टीमच्या मदतीने बचाव कार्य सुरू आहे। आतापर्यंत 11 लोकांना मलब्याखालून बाहेर काढण्यात आलं असून जखमींवर विरार आणि नालासोपारा मधल्या सिद्धिविनायक हॉस्पिटल, प्रकृती हॉस्पिटल आणि संजीवनी हॉस्पिटल या विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत। या इमारतीमध्ये 50 सदनिका असून मलब्याखाली 15 ते 20 रहिवासी अडकले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यापैकी आतापर्यंत 11 रहिवाशांना बाहेर काढण्यात आलं आहे। त्यातील 9 रहिवासी सुखरूप असून 2 जणांचा मृत्यू झाला आहे। या घटनेत 24 वर्ष आरोही जोविल आणि तिच्या 1 वर्ष उत्कर्ष जोविल या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। साहेब लोक आम्हाला हे पण नाही देत। या घटनेविषयी माहिती देताना वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी यांनी सांगितलं की ही इमारत बेकायदेशीर होती। स्ट्रक्चर ऑडिटसाठी त्यांना महानगरपालिकेकडून 25 मेला नोटीस पाठवण्यात आली होती। ही बेकायदेशीर इमारत तयार करणाऱ्या बिल्डर विरुद्ध FIR दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू आहे। माझं नाव गंगाराम रामचंद्र गोवलकर। आम्ही जेवायला बसलो होतो, तेवढ्याच आवाज आला। आम्हाला वाटलं गणपती कोण फटाके वगैरे वाजवत असेल ना। 5 मिनिटांनी अशी बॉम्ब झाली की बिल्डिंग पडली। म्हणून आम्ही खाली पण गेलो, पण खाली जायला जागाच नाही। म्हणून आम्ही सगळ्यांना म्हटलं टेरेसवरून तरी आम्ही बघूया काय नेमकं घडलं। किती लोक साधारण राहत असतील त्या ठिकाणी? कमीत कमी म्हटलं तरी आता म्हणजे 30 पहिल्या माल्यापासून 4थ्या माल्यापर्यंत कमीत कमी 20 कुटुंब तरी, म्हणजे 20 नाही, कारण 3 गाले आहेत ना, ते असतील म्हणजे 3 दुनी 18 कुटुंब राहत होते असतील। किती लोकांना तुम्ही बाहेर काढताना बघितलं? आता हे 3 जण तर आमच्या सामने नेली। ज्यावेळेला आम्ही पहिल्यांदा गेलो ना, त्यावेळेला एक माझा आवाज येत होता बाईचा, वाचवा वाचवा, हा। तिला वरच्यावर काढलं का, पण तिथं आम्हाला बघायला नाही भेटलं। आता एक मुलगी आणि मला वाटतं 2 माणसं नेली, असे 3 लोकांना घेऊन गेली। ती मुलगी सुद्धा रडतच गेली। 11:30ची आहे आणि आम्ही इथे आजूबाजूलाच होतो, ऑफिसजवळ। माझं कार्यालय इथे बाजूला आहे आणि ही बिल्डिंग एकतर खराब अवस्थेत आहे। या बिल्डरला इथल्या नागरिकांनी वारंवार सांगितलं की तुम्ही ही बिल्डिंग रिपेअर करा। महानगरपालिकेने त्यांना C1ची नोटीस दिली होती, तुम्ही रिपेअर करा। परंतु हा बिल्डर जो आहे, या बिल्डरनी इथे कोणतंही लक्ष दिलं नाही आहे। महानगरपालिकेने नोटीस दिली होती तर महानगर बघायला हवं होतं, परंतु याच्याकडे आज आपण जर पाहिलं तर मागच्या बाजूला अख्खा 4था माळा, एका घरामध्ये 8, आज एका घरात माझा मित्र आहे, त्याच्या मुलीचा पहिला वाढदिवस होता आणि वाढदिवस असताना त्याच्या घरी आलेले पाहुणे 8 जण होते। सगळे ते 4था माळाच्या बाजूने सगळं पडलेलं आहे। खरं तर हे जी घटना घडली, या घटना दुर्दैवी आहे, असं होणं गरजेचं नव्हतं। किती लोक आता आतमध्ये आहेत? माझ्या माहितीप्रमाणे कमीत कमी 15-20च्या आसपास लोक आहेत। आमची जी सगळे मित्रमंडळी, आमच्या पक्षाचे वगैरे, पक्ष हा विषय नाही आहे, पण माणुसकी हा विषय आहे। इथे सगळे मदत करतात। मलाही पोरांनी फोन केला, मी 2 मिनिटाचे अवेलेबल आलो। आम्ही स्वतः
जो माणूस एक मुलगा जो आहे तो पूर्ण त्या खाली अडकला. आम्ही त्याला काढण्याचा प्रयत्न केला. पालिकेची लोक या ठिकाणी योग्य वेळेवर आली. पोलीस कर्मचारी, NDRF सगळे जे प्रशासकीय लोक या ठिकाणी आली. परंतु इथंपर्यंत जर घटना घडते तर महानगरपालिका का लक्ष देत नाही आहे? मागील 2 दिवसापूर्वी तिकडची बिल्डिंग खाली केली. या बिल्डिंगला प्रॉब्लेम काय होता? माझी विनंती आहे की महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी अशा अनेक बिल्डिंग आहेत तिथे लक्ष दिलं पाहिजे आणि त्वरित अशा बिल्डिंग खाली केल्या पाहिजे.